विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या लक्षात घेऊन शेतातील होणारी नापिकी, बेरोजगारी आणि शेतीला लावलेला खर्च त्या शेतमालातून निघत नाही, म्हणून 2009-10 मध्ये मी माझ्या शेतात साखरखेडा येथे दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. आमच्या स्वतःच्या शेतात 2 मोठे शेड उभारून पाण्याच्या व्यवस्थेसाठी एक विहीर, बोर पूर्ण घेऊन शेतात फार्मवर जाण्यासाठी रस्ता तयार केला. शेतामध्ये लाईन नव्हती, म्हणून साखरखेडा येथून सिंगल फेजची लाईन स्वखर्चानं तिथे पोहोचून शेताला सुरुवात केली. दुग्ध व्यवसायासाठी 70 होस्टिंग गाई आणल्या, 50 म्हशी आणल्या, 20 गीर जातीच्या गायी आणल्या आणि सुरुवातीलाच गाई म्हशीसोबत 20 बकऱ्या आणि 1 बोकड घेऊन आलो. गाईसाठी 300 बाय 200 फुटाचं शेड तयार केलं आणि चारा साठवणीसाठी 300 बाय 50 असं एक शेड तयार केलं. शेडची दिशा ही पूर्व पश्चिम होती. गोठ्यामध्ये गाईच्या गव्हाणीच्या लागूनच 15 फुटाचं काँक्रीट केलेलं होतं आणि त्याच्या बाजूला जवळपास 75 फूट हे मुरुम टाकून मैदान तयार केलेलं होतं की गाई ह्या संचार म्हणजे मुक्त संचार पद्धतीचा गोठा होता. मुक्त संचार करताना गाई या जेव्हा खायचं तेव्हा खातीन आणि जेव्हा पाणी प्यायचं तेव्हा पितीन, गोठ्यातच हौद होते आणि जेव्हा बसायचं तेव्हा बसतील. पण आणि विदर्भाचं तापमान हे इतर याच्यापेक्षा जास्त असल्यामुळं शेडमध्ये फॉगर्स बसवलेले होते. दूध काढण्यासाठी डिलेवाल कंपनीचे 8 बकेटचे दूध काढणी यंत्रसुद्धा आणले होते. एका वेळेस 8 गाईचे दूध 5 मिनिटात आटपून पुन्हा दुसऱ्या 8 गाई तिथे तयार व्हायच्या. म्हशीचे दूध काढण्यासाठी उत्तर प्रदेशातून 5 मजूर आणले होते. ते एका 10 म्हशीचं एक माणूस दूध काढायचा. सुरुवातीच्या काळात दुग्ध व्यवसाय सुरळीत सुरू झाला, पण 6 महिन्यानंतर जसजसे गाईचे दूध कमी झाले तसतसा आम्ही गाई खरेदी करून दूध कमी होणार नाही याची काळजी घेतली. परंतु दुधाला मार्केट मिळत नव्हते. दुधाची विक्री कशी करता येईल यासाठी आम्ही पुणे येथून 500 राईस युनिट पॅकिंग मशीन आणले. दुधाची पॅकिंग करून विक्री करण्याचे ठरविले. पश्चिम महाराष्ट्रातील दूध हे आपल्या भागात भरपूर प्रमाणात विकत घेतात, तर आपले फक्त 800 ते 1000-1200 लिटर दूध विकले जाईल व लोकांना चांगले दूध देता येईल या उद्देशाने आम्ही 500 राईस मशीन सुरू केली व चांगले दूध देण्याच्या उद्देशाने आम्ही 14 लाख रुपये खर्च करून ती पॅकिंग मशीन चालू केली. त्यात फक्त दूध पाश्चराईज करायचं, म्हणजे फक्त जसं निघल तसं दूध काढायचं, त्यात गरम करायचं, उकळून घ्यायचं आणि लगेच थंड करून तसं पॅक करायचं. फॅट काढायचे नाही, काहीच नाही. आणि त्याचा मार्केटमध्ये रेट ठेवला आम्ही 25 रुपये. ते दूध यायचं आपल्या पुडीचं, त्यावेळेस त्याचे रेट होते 30 रुपये. पण मार्केट काबीज करण्यासाठी आम्ही 5 रुपये लिटर दर हा कमी ठेवला, पण तरी लोकांनी त्याला नापसंती दर्शवली. लोकांना चांगल्या दुधाची चव समजली नव्हती व त्यामुळे पुन्हा आम्हाला एका अपयशास सामोरे जावे लागले. कारण फक्त एकच, माझ्या मते तरी, जिथं पिकतंय तिथं विकत नाही. सरकारी डेअरीला दूध देणे सुरू केले. सरकारी डेअरीचा भाव पोच करण्याचे चिखली आमच्या गावापासून 30 किलोमीटर आहे, तिथं नेऊन द्यायचं 14 ते 15 रुपये रेट मिळायचा. आणि दूध प्रति लिटर तयार करायसाठी गोठ्यावर मला स्वतःला 21 रुपये 18 पैसे खर्च यायचा. त्यामुळे प्रति लिटरमध्ये 6 ते 7 रुपयाचा तोटा यायचा. हा होणारा तोटा कसा दूर होईल यासाठी आम्ही डॉक्टर मार्कंडेय सर परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठात जाऊन त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांना आमच्याकडे बोलवलं. त्यांनी माझ्या स्वतःच्या फार्मवर येऊन मार्गदर्शन केलं. नंतर बुलढाणा जिल्हा वैद्यकीय उपायुक्त डॉक्टर सोनवणे साहेब, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोलते साहेब, जयस्वाल साहेब, जाधव साहेब यांना भेटलो, तरी काही उपयोग झाला नाही.
त्यांनी असं करा तसं करा हे करा ते करा सर्व सांगितलं, सर्व केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी डॉक्टर उदार साहेब आले. त्यांनी आम्हाला एक चाऱ्याचा आणि पशुखाद्याचा एक फॉर्म्युला दिला. तो पशुखाद्याचा फॉर्म्युला आम्ही घरीच बनवण्यासाठी म्हणजे तयार झालो आणि तो त्यांनी फॉर्म्युला आम्हाला दिला. मार्केट भावात जर आपल्याला 15 रुपये पशुखाद्य प्रति किलो जर भेटत असेल तर ते घरी तयार करताना त्याचा दर 12 रुपयाप्रमाणे तयार व्हायचा. परंतु आमचा तोटा 7 रुपये होता. त्यामुळं फरक त्यातही निघाला नाही. मला दरमहा 50,000 ते 60,000 रुपये तोटा आला. त्यानंतर आम्ही पशुसंवर्धन आयुक्त आमच्याच जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याचे एकनाथरावजी डवले यांना पुणे येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांना याविषयी सर्व माहिती दिली. त्यांनी आपल्या जिल्ह्यात हा प्रकल्प बंद पडला नाही पाहिजेत असं म्हणून आम्हाला तिथून 1-2 डॉक्टरांचा चमू आमच्यासोबत पाठवला. त्यांनी आमच्या गोठ्यावर येऊन सर्व माहिती घेतली आणि ते डवलेसाहेबसुद्धा स्वतः येऊन त्यांनीसुद्धा त्या पूर्ण गाईचा माझा दैनंदिनीचा जो खर्च होता तो बघितला, पण काही उपयोग झाला नाही. मग आम्ही ज्या गायी आणल्या होत्या 50,000 ते 60,000 रुपये किमतीची एक गाय होती, ती गाय अर्ध्या किमतीत विकून टाकल्या आणि नंतर दुग्ध व्यवसाय पूर्ण पद्धतीनं बंद केला. पण शेड आणि कर्मचाऱ्यासाठी राहण्यासाठी ते व्यवस्था केलेली होती ते आता पडून राहणार. पण एक लक्षात आलं की आपल्या गाई म्हशीसोबत आणलेल्या 20 बकऱ्या त्याच्या 50 बकऱ्या दिसत होत्या. ठरवलं की आता आपल्याला काहीच नाही शेळी व्यवसाय करायचा. पण त्याचा खर्च कधीच काढला नव्हता की या शेळीपासून फायदा आहे की तोटा आहे हे कधीच आम्ही त्याचा म्हणजे विचारच केला नव्हता. कारण दुग्ध व्यवसाय हा मेन व्यवसाय होता. दुग्ध व्यवसायात घाटा आला त्याच्यामुळे बंद केलं. पण बकरी व्यवसायाची माहिती नसताना म्हटलं काहीतरी हे पडून राहण्यापेक्षा आपण सुरुवात करू, म्हणून मी त्या 50 बकऱ्यावरती पुन्हा सुरुवात केली. या गाईच्या गोट्यातच प्रत्येक म्हणजे गाभण शेळ्यासाठी, जनलेल्या शेळ्यासाठी, नंतर खाली शेळ्यासाठी, बोकडासाठी, पाटीसाठी, पिल्ल्यांसाठी असे अलग अलग भाग करून त्यामध्ये जाळी लावून कप्पे तयार केले आणि 6 महिने कंटिन्यू त्याचा हिशोब काढत बसलो. 6 महिन्यामध्ये मला जवळपास शेळीमागे 10,000 ते 15,000 रुपये महिना पडतो असं वाटायला लागलं. त्याच्यामुळं या धंद्यात तोटा नाही हे समजून मी पुन्हा भरारीनं शेळीपालन व्यवसायात सुरुवात केली. सध्या माझ्याकडं पूर्ण उस्मानाबादीच्या शेळ्या आहेत आणि आता 6 शेळ्या ह्या इथून करडा येथून नेलेल्या आहेत बोर जातीच्या आणि 2 बोकड आणलेले आहेत फलटणवरून बोर जातीचे. सध्या 100 शेळ्या आहेत उस्मानाबादीच्या, 30 पाठी आहेत, 60 पिल्ले आहेत. अशा एकूण संख्या 201 ते 205 पर्यंत आहे. आणि शेतीला पूरक हा धंदा असल्यामुळं मी तो जो धंदा करतो त्याची विक्री ही खाटकाला कोणाला करत नाही. मी स्वतः शेतकऱ्याला म्हणजे जे शेतकरी येतात माझ्या फार्मवर ते भेटी देतात आणि त्यांना जेवढ्या बकऱ्या लागतील त्या रास्त भावात विक्री करतो. आता उस्मानाबाद, बीड त्या भागात उस्मानाबादीची किंमत ही 220 रुपये, 230 रुपये, पण मी माझ्या फार्मवरची बकरी 200 रुपयेच किलो विकतो. आणि माझ्या मते तरी शेळीपालन करताना बंदिस्त शेळीपालन हे सर्वात चांगलं. कारण अनुभवातून सांगतो, शेळी जर आपण मुक्त संचार ठेवली तर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम येतात. पावसाळ्यात जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि नवीन पालवी फुटते. गवताला नवीन पालवी येते, झाडांना नवीन पालवी येते आणि ती पालवी खाऊन बकरीला डायरियासारखी बिमारी होते. पाणी साचलेलं असतं, कुठलंही पाणी बकरी पिते आणि
ते पाणी पिऊन बकरी डायरिया लागते, ती गळाटते आणि कालांतराने जर तिचा उपचार झाला नाही तर ती मृत पावते. त्यामुळे आपले नुकसान होते. हे लक्षात ठेवलं आणि नंतर अर्धबंदिस्त पद्धत अवलंबली. अर्धबंदिस्तमध्ये 2 माणसं होते. 2 माणसं शेळ्या घेऊन जायचे, 4-5 घंटे फिरून आणायचे. 4-5 घंटे फिरवल्यानंतर ते वापस आणायचे. 8 दिवसातून एक शेळी मोडायची. कारण कोणाच्या पिकात गेली दगडमार, कुठे गेली काही कर, मोडायची. 1-2 शेळी मेली. त्याच्यानंतर ठरवलं थोडासा खर्च वाढन, पण आपल्याला शेळीपालन हे बंदिस्त पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर मी बंदिस्त शेळीपालनाला सुरुवात केली. बंदिस्त शेळीपालन करताना थोडासा चाऱ्यावरचा खर्च वाढला, पण बिमारी मेडिकल हे एकदम कमी झालं. माझ्या मते मी काढलेल्या माझ्या हिशोबावरून एका वर्षामध्ये 100 शेळ्यांचे 150 पिल्ले तयार होतात. म्हणजे 100 गुणला 2 असे होत नाहीत. काही शेळ्या 1 देतात, काही 2 देतात. असं 100 शेळ्यांचे 150 पिल्ले तयार होतात. त्यापैकी 10% पिल्ले मरण पावतात. कितीही काळजी केली तरी ते मरण पावतात. म्हणजे राहिले आपल्याजवळ 135. 6 महिन्यात कमीत कमी पिल्लाचं वजन हे 25 ते 26 किलो झालंच पाहिजेत, तरच हा व्यवसाय करून फायदा. तेवढी त्याची काळजी घ्यायची. 3 महिने मी माझ्या पिल्लाला चारा पाणी काहीच देत नाही. फक्त बकरीचं दूध पाजतो, त्याच्या आईचं दूध, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर हिशोब जर काढला तर 135 पिल्ल्याचे 6 महिन्यानंतर 25 किलो वजन भरतं. त्या किलोनुसार 200 रुपये भावानं 6,75,000 रुपये एवढे आपल्याला वार्षिक उत्पन्न मिळू शकते. आणि बंदिस्त पद्धतीत एका वर्षात 10 ट्रॉली शेणखत म्हणजे लेंडी खत ते आपल्याला उपलब्ध करून देतात. आज लेंडी खताला 3,500-4,000 रुपये आमच्या भागामध्ये भाव आहे. पण आपण 3,000 रुपये जरी पकडला तरी 30,000 रुपयाचं खत ते आपल्याला देतात. म्हणजे 7,05,000 रुपये एकूण उत्पन्न होतं आहे. त्यापैकी खर्च उस्मानाबादी शेळी, सोयाबीनचं कुटार, मक्याची कुट्टी, तुरीचं कुटार, हरभरा कुटार. हरभऱ्याचं कुटार तर लोक फुकून देतात, म्हणजे फुकटच भेटतं. सोयाबीनचं कुटारसुद्धा फुकटच भेटतं. आणि स्वतःच्या शेतात मी जवळपास 1 एकरामध्ये मका लावलेली आहे. हिरवी मका, शाळू 2 एकर, नेपियर 10 हा घास 1 एकरामध्ये लावलेला आहे. शेवरी लावलेली आहे अर्धा एकर, दशरथ घास लावलेला आहे अर्धा एकर, आणि स्टायलो अर्धा एकर, आणि लसूण घास आहे अर्धा एकर. यापैकी हिरव्या ह्या वनस्पती झाल्या. आणि सुक्या याच्यातलं सोयाबीनचं कुटार, तुरीचं कुटार, मक्याची कुट्टी, शाळूची वाळलेली कुट्टी या सगळं जमा करून ठेवतो. सकाळी ज्यावेळेस सुरुवात करतो कामाची त्यावेळेस सकाळी तिला पहिल्यांदा सोयाबीनचं कुटार सुरुवातीला 8 वाजता. त्याच्यानंतर पुन्हा एक प्रकारचा हिरवा चारा, कोणताही एक दिवस एक द्यायचा, एक दिवस एक द्यायचा. असं करत करत संध्याकाळीतील तुरीचं कुटार किंवा शाळूचा चारा टाकून तिचा दररोजचा नित्यक्रम तसाच असतो. बकरी त्या 100 शेळ्यासाठी 10 ट्राल्या या सोयाबीनचं कुटार एका वर्षाला लागतं, तुरीचं कुटार 10 ट्राल्या लागतं, मक्याची 5 ट्राल्या आणि शाळूच्या 5 ट्राल्या. आपण जर सोयाबीनच्या कुटाराचा हिशोब काढला तर 10 गुणला 1,000 म्हणजे 10,000 रुपये खर्च. 5,000 रुपये ट्रालीनं तुरीचं कुटार मिळतं, 50,000 रुपये ते लागतात, 1,500 रुपये ट्रालीनं मक्याचं कुटार भेटतं, ते 7,500 रुपये लागतात. आणि शाळूचा चारा 2,000 रुपये ट्रॉलीने भेटतो कुट्टी करून, तो 10,000 रुपये. आणि हिरव्या चाऱ्याचा आपल्या शेतीत लागणारं जेवढं आपण शेती त्याच्यासाठी गुंतवलेली आहे तो जरी हिशोब पकडला तरी 60,000 रुपयाचा चारा आपल्याला हिरवा चारा बकऱ्यासाठी लागतो. आणि मेडिकल औषधी म्हणजे दर 3 महिन्याला
मी जंताचं औषधी त्यांना दर 3 महिन्याला देतो. गोचीड गोमाशा याची फवारणी महिन्याच्या महिन्याला करतो. त्याचा खर्च वर्षाचा 15,000 रुपये मला येतो. 2 माणसं त्या शेळ्याचं पूर्ण संगोपन करतात. 2 माणसं आज मजुरी 200 रुपये रोज याप्रमाणे 6,000 रुपये महिना पडतो. 2 माणसाचे महिने जर पकडला तर 12,000 रुपये महिना, असा एकूण 12 महिन्याचा खर्च जर पकडला माणसांचा तर 1,44,000 रुपये. आणि इतर खर्च म्हणजे आपण शेतावर गेलो, पेट्रोल हे ते असं 10,000 रुपये खर्च, असा 3,06,500 रुपये एकूण खर्च येतो. आणि उत्पन्न भेटते आपल्याला 7,05,000 रुपये. म्हणजे निव्वळ नफा जरी पकडला तरी 3,98,500 रुपये नफा मी दरवर्षाला कमवतो. म्हणजे मला सर्व खर्च वजा जाता 30,000 रुपये महिना पडतो. आणि स्वतः जर तो व्यवसाय केला, म्हणजे समजा आता 2 माणसं ठेवायचे, 1 माणूस जर ठेवला तर ते जे 72,000 रुपये ते आपल्यालाच राहू शकतात. मी कधीच भाषण केलेलं नाही. मी फक्त माझ्या जीवनातील अनुभव आहे तुमच्यासमोर पहिल्यांदा आज स्टेजवर येऊन सांगू राहिलो. त्याच्यामुळं थोडंसं कन्फ्युजन इकडं तिकडं होणं हे ते थोडंसं सुरू आहे. मित्रांनो, जर आपण आपल्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल जर जिज्ञासा पकडली तर 100% यश हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण अपयशातून यश निर्माण केल्यानंतर पुन्हा अपयश कधीच येत नाही. माझ्या जीवनात पहिल्यांदा दुग्ध व्यवसायातून अपयश आलं. याला मी तरी जबाबदार समजतो फक्त आपल्या लोकांची मानसिकता. कारण आपल्या लोकांना चांगल्या दुधाची चव कधीच समजलेली. आणि आता जर आपण सर्वांनी मिळून हे आता युवा वर्ग आमचं मित्रमंडळी इथं बसलेलेच आहे, ते आता त्यांनी जर समजा मी 100 शेळ्या ठेवल्या म्हणून मी तुम्हाला आग्रह करणार नाही की तुम्ही 100 शेळ्याच ठेवा म्हणून. तुम्ही 10 शेळ्या तरी घेतल्या पाहिजेत आणि 10 शेळ्यापासून सुरुवात करा. तुम्हाला 100% सांगतो कधीच तोटा येणार नाही. शेळी पालनात कधीच तोटा येणार नाही. नफा हा 100% बांधलेला आहे. तुम्हाला नाही 20,000 रुपये नाही तरी 10,000 रुपये 100% तुम्हाला महिना पडेल. आणि तुम्हाला कोणाच्याही पुढे म्हणजे ना सावकाराचे कर्ज मागायला जायचं काम पडणार, ना कोणाच्या दारी आपल्याला पैसे पाहिजेत असं म्हणायची पाळी पडणार. कारण बकरी हा व्यवसाय असा आहे, तुम्ही रात्री जरी 12 वाजता विकायला काढली तरी तिला गिऱ्हाईक सापडतं आणि विकल्या जाते. बस एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद सर. त्यानंतर कोणाला प्रश्न असले तर ते विचारू शकतात. हॅलो, मी तुम्हाला या माणसाचा थोडक्यात परिचय करून देतो. उस्मानाबादी शेळी. एक मिनिट सर, एक मिनिट. बंधूंनो, हरिश्चंद्र काटे जे आज तुमच्या समोर बोलले, अतिशय सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती आहे. आता ती व्यक्ती सध्या करोडपती आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. परंतु रात्री 12 वाजता पण त्यांची बकरी जर व्याली तर तो माणूस रात्री 12 वाजता शेतावर जातो. म्हणजे करोडो रुपये उत्पन्न असताना त्या माणसांनी 4 करोड रुपये खर्च करून डेअरी फार्मिंग चालू केलं होतं. आपल्या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन खात्याचे बॉस आहेत एकनाथराव डवले, त्यांनी आमच्या जिल्ह्याकरता सांगितलं की हा डेअरी कोण्याही परिस्थितीत आपल्या जिल्ह्यात बंद पडायला पाहिजेत नाही. त्यांनी महिन्याला 90,000 रुपये लॉस प्रमाणे ती डेअरी चालू ठेवली. परंतु विदर्भामध्ये दुधाला मार्केट नाही म्हणा, आपल्याला विकता येत नाही म्हणा, आपली कमतरता म्हणा, अशा प्रकारे ते डेअरीमध्ये जवळपास 2 ते 4 कोटी रुपयानं लॉस झाले. तरी त्या माणसानं त्या शेडचा उपयोग बकरी पालनासाठी केला. आज जवळपास त्यांच्याकडे 200 बकऱ्या आहेत आणि सर्व फॅमिली बिलकुल सकाळी 4 वाजता उठतात. बिलकुल 4 वाजता ग्रामीण भागात राहतात, पहिल्यापासून शेती करतात. त्यांचे वडील अजूनही शेतात झोपतात. म्हणजे रात्री जरी काही प्रॉब्लेम आला, फक्त तुम्हाला करायचं असेल, एवढी श्रीमंत व्यक्ती जरी असेल, परंतु जर तुम्ही हार्ड परिश्रम घेतले तर तुम्ही या धंद्यामध्ये 100% यशस्वी होसाल.
मी सुद्धा डेअरीमध्ये 1 करोड रुपयानं लॉस झालेला व्यक्ती आहे. त्यांनीच मला सोबत नेलं, बकऱ्या आणायला लावल्या. माझी पत्नी व्हेटरनरी डॉक्टर आहे. तिनं आयुष्यात कधीच शेती पाहिली नव्हती, कधीच नाही पाहिली. माझा लहानासाला MBBS MBA डॉक्टर आहे. त्याने शेतात कधी जायचं कामच नाही पडलं. परंतु तिनं स्वतः बकऱ्या वळल्या, बकऱ्या मागे गेली, लोकांचे बोलणे खाल्ले, सगळ्या गोष्टी केल्या. पण आता आमचं महिन्याचं उत्पन्न कमीत कमी 40 ते 50 हजार रुपये आहे. आम्ही त्यातून ते डेअरीचा लॉस तर भरकवू शकत नाही, परंतु आमचे दिनचर्या एकदम चांगल्या प्रकारे आम्ही जगू शकतो एवढं नक्की आहे. फक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची लाज वाटली नाही पाहिजे की बा आपण BSc झालो, B.Ed झालो, BPEd झाले. माझ्याबरोबरचे मुलं 20-20 लाख रुपये भरून सर्व्हिस करून आले, 20 लाख रुपये, आणि त्यांना महिना 6,000 रुपये पेमेंट. सोसायटीमध्ये 10-10 लाख रुपये डिपॉझिट देतात किंवा त्यांना डोनेशन देतात आणि त्यांना 3,000 रुपये पगाराप्रमाणे बँकेत नोकरी करतात. जर आपण मनापासून ठरवलं, जास्त करायचं काम नाही. आम्ही म्हणणार नाही तुम्ही की 10 लाख 20 लाख तुम्ही बँकेचं कर्ज काढा आणि तुम्ही शेळी फार्म, काहीच गरज नाही. तुम्ही 5 शेळ्या घेतल्या, तुम्हाला कोणा डॉक्टरकडे जायचं कारण नाही, काही नाही, काही नाही. 5 फूट जागा पाहिजे, आडवी झोपली पाहिजे, उडवी झोपली पाहिजे, तिचं काळी असली पाहिजे. तुम्ही 5 शेळ्या घेतल्या की तुम्हाला तुमचा प्रॅक्टिकल अनुभव तुम्ही इथे येऊन सांगसाल. तुम्हाला शिकायचं काम नाही. जोपर्यंत तुम्ही अशी कार्यशाळा करसाल, तोपर्यंत ऐकसाल, लिहिसाल, तोपर्यंत काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल 5 शेळ्या घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अनुभव येत नाही. स्वतःचे अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. थिअरी तुम्ही कितीही वाचली तरी पण तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव खूप महत्त्वाचे. माझ्या मुलाला गाय दूध कुठे देते हे माहीत नव्हतं, पण 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याला होस्टेन गीर कोणत्या प्रकारची गाय किती दूध देते सगळं तो पायलाबळ करतो. आमची एवढीच तुम्हाला विनंती आहे, बकऱ्याचं आवश्यक करा. 5 शेळ्यापासून तुम्ही सुरुवात करा. आम्ही काही खूप विद्वत्तवाले नाही, पण आमचे अनुभव, आमच्या दाजी आमचे भाऊजी लागतात, हे खूप मेहनती आहे. अशा प्रकारे जर मेहनत केली तर आयुष्यात कोणताही तरुण त्याला निराश होण्याचं कारण नाही. एवढंच मी सांगेन. जय हिंद. काटे साहेबांना एक प्रश्न होता की 100 बंदिस्तसाठी जागा किती लागते बंदिस्त शेळ्यांसाठी? 300 आणि 300 फूट लांब आहे आणि 200 फूट लांब आहे, म्हणजे रुंद आहे. अशा शेळ्यामध्ये समजा 25 बाय 100चा जो एक कप्पा केलेला आहे, त्यात मी 20 शेळ्या ठेवतो. धन्यवाद. बोबडेंचा फोन नंबर होता, तुमचा पण फोन नंबर सांगितला तर सगळ्यांना फायदेशीर राहील. जनरली जेव्हा आपण शेडचा विचार करतो ना, मग आम्ही सांगायचं विसरलो की बंदिस्त शेड असते, जे शेड असते त्याच्या डबल मोकळी जागासुद्धा पाहिजे त्या बाजूला. त्याला पॅड ऑफ एरिया म्हणतो आपण. म्हणजे जेव्हा बंदिस्त ठेवायचे आहेत तर त्यांना तेवढी मोकळी जागा एक्झरसाईजसाठी सुद्धा पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक बकरी जर असेल तर 10 स्क्वेअर फूट, 10 ते 12 स्क्वेअर फूट, आणि त्याच्यासोबत येणारे पिल्ले याचं जर कन्सिडर केलं आपण तर 15-16 स्क्वेअर फूट एका बकरीला जागा कन्सिडर करून शेड बांधावं. आणि त्याच्यात दुप्पट मोकळी जागा, आणि मोकळी जागा चेन फेन्सिंग लावून जरी ठेवली 7-8 फुटाचं हाईट, म्हणजे ज्यात कोणी येणार नाही आतमध्ये आणि बकरी बाहेर जाणार नाही, तर ते मोकळ्या फिरू शकतात. आणि खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था जी आहे ती शेडमध्ये करावी शक्यतोवर. आणि उन्हाळ्याचे वगैरे जर असेल तर मग आपण तिथे फीडर आहे, वॉटर आहे, ते बाहेरसुद्धा ठेवू शकतो. पण पावसाळ्यात शक्यतोवर ते आतमध्ये असलेले बरं, म्हणजे नासाडी होणार नाही आणि स्वच्छ राहील. फोन नंबर 73 50 62 धन्यवाद 42 सर. 42 आपल्या इथं लाभलेले 62 42 42 4242 62 62 हरिश्चंद्र साहेबराव काटे, साखरखेडा, शिंदखेड राजा तालुका, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हां, सर ती हां, नागपुरात कुठे मिळेल का? अच्छा, उस्मानाबादी शेळी नागपुरात शेळी. जी पाहिजे म्हणतात तुम्हाला. शेळ्या मिळण्याचं मुश्किल आहे. बोकड जर तुम्हाला लागले तर मी प्रोव्हाइड करतो. बोकड आमच्याकडे असतात पैदाशीसाठी, आम्ही फक्त पैदासाठीच देतो. कत्तलीसाठी सहसा बोकड विकत नाही. आमच्याकडे जास्त मोठा फार्म नाही, पण 50+2चं एक फाउंडेशन स्टॉक आहे. कुठे कुठे? हनुमान मंदिर जे आहे ना तेलंगखेडीला, CBF जे आहे कॅटल ब्रीडिंग फार्म, तो हनुमान मंदिराजवळ तिथला आमचा फार्म आहे. आणि परत तुम्हाला जर लागत असेल CICRला आहे वर्धा रोडवर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च,
तिथे KVK आहे, कृषी विज्ञान केंद्र, त्यांच्याकडे सुद्धा उस्मानाबादी शेळीचा एक युनिट आहे. ते सुद्धा कधीतरी फक्त पण बोकड तुम्हाला मिळू शकेल. फाउंडेशन स्टॉक आमच्याकडे फाउंडेशन स्टॉक आहे. आम्ही फक्त त्यामुळे तुम्हाला शेळ्या मिळणं मुश्किल जातं. शेळ्या जर मोठ्या प्रमाणात आणायच्या असेल 5-10 तर विकून कशा तरी आपल्याला ॲडजस्ट होऊ शकतात. पण मोठ्या प्रमाणात किंवा 25-30 बकऱ्या जर विकत घ्यायच्या असतात तर अमरावतीवरच घेतलेल्या बऱ्या पोहऱ्यावरून पोहऱ्याला मिळतात. तो ॲड्रेस काय आहे सर? पोहऱ्याचा ना, अमरावती ते चांदुरेली रोडवर पोहरा म्हणून एक गावच आहे, रोडवरच आहे ते फार्म, मोठा फार्म आहे, तुम्हाला कोणी सांगेल. आणि सर जेव्हा बंदिस्त शेळी करतो आपण हां, तर म्हणजे बंदिस्त म्हणजे नुसतं आता मग बंदिस्तच केलं पाहिजे की बंदिस्त काही म्हणजे दिवसा कसं आपण त्यांना बाहेर चरायला पाठवू? पाठवत नाही आपण. मग त्याला काही दिवस आपण पाठवू शकतो का? समजा चारा आपल्याला अवेलेबल हां हां नसेल पाठवू शकतो. 2-4 महिने शक- बाहेर आणि हां, मग बाकीचे शक्यतो महिने अर्ध आपण- बंदिस्त कसं असते, हां, हां. काही दिवस म्हणा किंवा काही काळ त्यांना आपण चरायला पाठवतो आणि बाकी सगळं परत फिटिंग करतो ना आतमध्ये आल्यानंतर. अच्छा, हिरवा चारा, वाळला चारा आणि खुराक. अर्ध बंदिस्तमध्ये कसं आपण कॉस्ट कमी करतो फिटिंगचं, हां. मेन म्हणजे. आणि जिथं उपलब्धता आहे, झाडाझुडपाचा जर आहे, नाला नदी आहे, चरायला जर क्षेत्र असेल तर का त्यांना आपण चरायला सोडायचं नाही. साहेबांनी सांगितलं नाही, की बुवा त्यांच्याकडे सुरुवातीला कदाचित- काही प्रॉब्लेम्स येतात. नाही, तो प्रॉब्लेम कसा आहे, तो फक्त पावसाळ्यापूर्वी काय ते जे एग्ज असतात ना, वॉर्म्सचे जे एग असतात त्या पिरियडमध्ये ते त्या झाडावर येतात किंवा त्या हिरव्या ह्याच्यावर येतात आणि ते पोटात जातात. पोटात गेल्यामुळे मग डायरिया वगैरे होणं त्यांनी बरोबर सांगितलं. पण डिवर्मिंग जर आपलं रेग्युलर असलं आणि व्यवस्थित डिवर्मिंग आहे, जे टेस्ट करून जे लेंड्या वगैरे आहेत त्या प्रयोगशाळेत नेऊन त्यांची तपासणी करून जर आपण डिवर्मिंग केलं तर तोही प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो, असं काही नाही. शासनाच्या काही योजना आहे का? सबसिडी योजना मी सांगू शकत नाही, कारण मी शासनाचा माणूस नाही, मी कॉलेजचा माणूस. पण आहे का असं? असेल ना, असेल. मी आपण साहेब शासनाच्या योजना सर असतात. मी तुम्हाला सांगतो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 50 बकऱ्या वाटतात. ते जिल्ह्यामध्ये 50 बकऱ्या वाटतात. त्याच्यामध्ये दारिद्र्यरेषेखालची असली पाहिजे, तो इतर मागासवर्गीय असला पाहिजे, त्याच्या घरात टीन नसली पाहिजे आणि त्यानं त्या बकऱ्या उद्याच विकल्या पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तो कोणतीही तुम्हाला योजना जर घ्यायची असेल तर त्या योजनेचा पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही सक्सेस केली तर आपोआप तुमच्याकडे ते. यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त स्वतः आले. त्यांना स्वतः सांगितलं की बाबा आपले मधुकर चव्हाण ज्यावेळेस दुग्ध विकास मंत्री, त्यांनी सांगितले की तो डेअरी फार्म बंद नाही पडला पाहिजे. तुम्हाला जर सक्सेस करायचं असेल, तुम्हाला योजना घेऊन जर म्हणजे योजना घ्यायची असेल आणि म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असेल तर त्या योजनेकडं किंवा त्या प्रोजेक्टला पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. त्यामुळे आपल्याला योजना कोणत्याही शासनाने घ्यायची आवश्यकताच नाही ना. तुम्हाला 5 बकऱ्या जर घ्यायच्या आहे तर योजना घ्यायची काहीच आवश्यकता नाही. आणि तुम्ही 5 बकऱ्यापासून जर सुरुवात केली तर तुम्हाला कोणापासून काहीच शिकायचं काम नाही. तुम्ही स्वतःच आम्हाला शिकवता. काहीच म्हणजे खूप मोठं काय का आपण बकरी कधी पाहिली नाही, आपण शिव कधी पाहिला नाही, असं कधी झालं की बाबा बकरी आपण आताच पाहिलो. आपण लहानपणापासून बकऱ्या पाहू, त्यामुळे काही असं नवीन विषयच नाही. आणि पुन्हा एक नवीन तुम्हाला सांगतो की बा दुसरी बोर जातीची बोकड आणायचा. तुमच्याकडे ज्या शेळ्या गावरान उपलब्ध आहेत त्याच सध्या घ्या. तुम्ही नवीन त्याचा प्रयोग करून पाहू नका. जेव्हा तुम्ही ट्रेन असाल त्यावेळेस तुम्ही आपोआप प्रयोग करता. नाबार्डच्या स्कीम काही असतील सर? नाबार्डच्या स्कीम ज्या आहेत त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जातील. नाबार्डची जी वेबसाईट आहे ना, नाबार्डची एक स्कीम आहे पहा, दुग्ध विकास आपल्या पशुसंवर्धन खात्यामार्फत राबवले जाते. पण त्याला एक बँक लागते. म्हणजे 25 लाखाचा तो प्रोजेक्ट आहे. 6.5 लाख रुपये त्याला सबसिडी आहे. पण तो प्रोजेक्ट कंटिन्यू 3 वर्ष रनिंग करावा लागतो. त्यावेळेस 500 बकऱ्याचा येतो विशेष म्हणजे 500 बकऱ्याचा प्रोजेक्ट 3 वर्ष रनिंग करावा लागतो. ज्यावेळेस आपण बँक लोन 3 वर्षानंतर नील करतो त्यावेळेस ती आपल्या कर्ज खात्यामध्ये तेवढी सबसिडी कन्वर्ट करतात. आणि आता जर समजा 3 वर्ष तुम्ही चालवणार नाही तर ती सबसिडी तुम्हाला मिळत नाही. आणि 500 बकऱ्या सांभाळणे म्हणजे जोक नाही. त्यामुळे त्या फंदात तुम्ही पडू नका. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आला, जेव्हा शेळी पालनामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा एक तुमच्यात गुण पाहिजे, तो म्हणजे सहनशीलता. कारण जेव्हा शेळीपालन सुरू करतो तुम्हाला निव्वळ खर्चच करावा लागते आणि वर्षानंतर तुम्हाला पैसा मिळतो. तेव्हा तो कधीतरी एखाद्या वेळा आर्थिकदृष्ट्या थकलेला असतो आणि नंतर जेव्हा दुर्लक्ष होते आणि बऱ्याचदा त्यामुळेच व्यवसाय हा तोट्यात जातो. कारण बकऱ्या विकत घेणे, पिले तयार होणे, म्हणजे पिले होणे आणि पिले होऊन ते व्यवस्थित वाढवणे, मरतूक न होता किंवा कमीत कमी मरतूक होता आणि मोठे होऊन त्यांना विकणे, याच्यात जवळपास 1 वर्षाचा कालावधी जातो आणि 1 वर्षात तुम्हाला निव्वळ खर्चच करावं लागतं. त्यामुळे जे सातत्य आणि सहनशीलता ह्या ज्या गोष्टी जर आपण ठेवल्या तरच हा व्यवसाय
बिलकुल सक्सेस होतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा साहेब मिळतो. सक्सेस स्टोरी किती आहे यामध्ये? सक्सेस स्टोरी किती आहे म्हटलं तुमच्यामध्ये? शेळीपालन जे आहे त्यामध्ये सक्सेस स्टोरी किती आहेत? किती पर्सेंट सक्सेस आहेत? सक्सेस त्यामध्ये 100%. बकरीमध्ये कोणीच आतापर्यंत फेल झाला नाही. तुम्हाला आमच्या गावचं एक उदाहरण सांगतो, शॉर्टकट 2 मिनिट वेळ घेतो. आमच्या गावचा एक गजानन शिवराम बनकर नावाचा त्याचे आजोबा होते. अर्ध्या वयामध्ये त्या माणसाची पत्नी मारली. दोन्ही मुलं सांभाळत नव्हते. त्या माणसाकडे 20 बकऱ्या होत्या. 10 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तो माणूस ज्यावेळेस घरात मेला त्याला 3 दिवसानंतर पाहिला कोण, त्याच्या अकाउंटमध्ये 22 लाख रुपये निघले. तो 3 दिवस आंघोळ नव्हता करत. 3 दिवस अंगाजवळ 22 लाख रुपये मेल्यानंतर त्याच्या अकाउंटला 1 गुंठाही त्या माणसाकडे शेती नव्हती. 20 बकऱ्याचे 10 वर्ष अगोदरचे 22 लाख रुपये, म्हणजे त्यावेळेस 4.5 वर्षात दामदुप्पट होतं. बकऱ्या हा फेल नाहीत. तुम्ही डेअरी फार्मिंगमध्ये 100% विदर्भामध्ये आमचं असं मत फेल आहे, कारण यांनी जवळपास 3-4 करोडचा प्रोजेक्ट टाकला. बाकीचा कोणता, त्याच्यानंतर पोल्ट्री फार्म पण आम्ही स्वतः करून पाहिला प्रत्येक गोष्टीत, पण गोट फार्ममध्ये अजिबात फेल नाही आहे. साहेब एक विचारायचं होतं. आमचा एक 5 लोकांचा ग्रुप आहे. एक माणूस सर, हां सर. सर हा एक माणूस सर तो 50 बकरी एकटा माणूस सांभाळू शकतो. हो, आणि बंदिस्त जर केलं तर 2 माणसं 300 शेळ्याही सांभाळू शकतात. कुट्टी करून देतो, कुट्टी करून. धन्यवाद हा, सर. सर आता वेळ भरपूर झालेली आहे, तरी आपण हॅलो. अभावी आपल्याला सर. कार्यक्रम इथं थांबवण्यात येत आहे. एक मिनिट. ठीक आहे, जुळ्यातला last question. किंवा तिळ्यातला नर कसा ओळखायचा? म्हणजे समजा ज्यावेळेस शेळी ज्यावेळेस व्यालेली असते त्यावेळेस ती 3 पिल्ले देते किंवा 2 पिल्ले देते, हे तर तुम्हाला खात्रीपूर्वक, म्हणजे ज्या माणसाचा भरोसा आहे, ज्या माणसावर तुमचा भरोसा आहे, अशा ठिकाणाहूनच तुम्हाला नराची तेवढी तरी म्हणजे विक्री म्हणजे खरेदी करता आली पाहिजे. आणि सुरुवातीला जरी आपल्याकडे माहीत नसेल आपल्याला तो दुड्यातला आहे का तिळ्यातला आहे, पण जेव्हा आपल्याकडे आपण जेव्हा सुरू करतो व्यवसाय, कारण जेव्हा बोकड पैदासासाठी ठेवायचा असतो तो 2 वर्षापेक्षा जास्त ठेवायचा नसतो. तो 2 वर्षानंतर 2.5 वर्षानंतर त्याला बदलावं लागतं. तेव्हा मग आपल्याकडे जे तयार होतात पुढच्यासाठी, जे आपण रिप्लेसमेंटसाठी आपल्याकडे होणारे जे नर असतात ते तरी आपण वेगळे काढून पुढच्या वेळेस 2 वर्षानंतर जेव्हा 2.5 वर्षानंतर आपल्याला नर बोकडा बाहेर काढायचा असतो, त्याच्या जागी दुसरा बोकड टाकायचा असतो, त्यासाठी तो आपल्या कामीत पडेल. सुरुवातीला जरी आपल्याला माहीत नसलं तरी भविष्यात आपल्याला ही गोष्ट माहीत असायला पाहिजे. आणि 2-2.5 वर्षानंतर तो बोकड बाहेर काढलाच पाहिजे, कारण इनब्रीडिंग होते नंतर, कारण त्याच पिल्ल्याचे झालेले पिल्ले असतात, त्यालाच परत फळवतो, परत त्यालाच फळवत राहतो, त्यामुळे इनब्रीडिंग होते. आणि इनब्रीडिंग झाल्यामुळे जो बर्थ वेट आहे, लाईव्ह म्हणजे जेव्हा जन्माचं जे वजन असतं ते कमी होते. आणि जेव्हा 2 किलोच्या खाली जर जन्माचं वजन जात असेल ॲव्हरेज, तर समजायचं की आपल्या फार्ममध्ये इनब्रीडिंग होत आहे, त्यावेळेस तात्काळ जो नर बोकड असतो तो बदलायला पाहिजे. आणि कमीत कमी 2 किलोच्या वर जे आहे जन्माचं वजन पिलाचं असलं पाहिजे, करडाचं असलं पाहिजे, मादी असो, ॲव्हरेज तरी 2 आलंच पाहिजे. आर्टिफिशियल ब्रीडिंग करता येतं, त्यानंतर तुमचं हीट सिंक्रोनायझेशन करता येतं, सगळ्याच बकऱ्या एकत्रित तुम्हाला बाजार आणता येतं, तेही करता येतं, पण ते नंतरच्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला नंतर जावं लागेल. त्याचे थोडेसे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. हॅलो. हॅलो. हां, नरावर कारण तो जो जुळे आणि तिडे होणं जे आहे हे फिडिंगवर अवलंबून आहे. अजून दुसरं त्याचे बरेच फॅक्टर असतात. आता तुम्ही ब्रीडिंग सीझन आहे, ब्रीडिंग सीझनच्या आधी त्यांना जर फिडिंग व्यवस्थित झालं तर जे ओव्हाज असतात ते जास्त सुटतात. जास्त ओव्हा सुटल्यामुळे कन्सेप्शनचा रेट वाढतो आणि परत ट्विनिंग जे आहेत किंवा ट्रिपलेट्स आहे होण्याचे प्रमाणसुद्धा जास्त वाढतं. मला एक सांगा, हे बकरीचं वय कसं ओळखतात? म्हणजे बकरीचं वय दातावरून ओळखता येतं. तेच सुरुवातीला जे आहे जेव्हा पिल्लू होते, करडू जेव्हा जन्मते त्यावेळेस पहिल्या आठवड्यात 3 दुधाचे दात येतात, 3 जोड्या, आणि 4थ्या आठवड्यात 4थी जोडी येते. त्यानंतर कालांतरानं ते दात पांढरे शुभ्र असतात आणि कालांतरानं ते दात पडतात
आणि त्याचं वय किती कायमचे, म्हणायचं? हा मी सांगतो ना, कायमचे दात येतात. आणि कायमचे दात कसे ओळखायचे, ते प्युअरसर असतात. आणि पहिलीची जोडी येते मधातली, ती वयाच्या 15 ते 18 महिन्यात येते. दुसरी जोडी जी येते ती वयाच्या 20 ते 25 महिन्यात येते. तिसरी जोडी जी येते दाताची ती येते जवळपास 25 ते 31 महिन्याच्या दरम्यान. आणि चौथी जी दाताची जोडी येते ती येते 31 ते 36 महिन्याच्या दरम्यान. म्हणजे जवळपास जर तुमचं पहिल्या दाताचं 2 दाती जर बोकड असेल तर समजा आता ते 1.5 वर्षाच्या जवळपास आहे. 4 दाती जर असेल तर समजा आता जवळपास तुमचं ते 1.25-2 वर्षाचं आहे. 2 वर्षाच्या जवळपास गेलेलं आहे, 1.25 ते 2 वर्षाचं. त्यानंतर 6 दाती असेल तर समजा 2.5 वर्षाचं आहे. आणि 8ही दातं त्याला आलेले असेल तर ते 3 वर्षाच्या वरचं आहे एवढं समजा. आणि दुसरी गोष्ट आहे जे आपण नर पिल्लं असतात हां. त्यांचं खच्चीकरण करतो. हां, खच्ची करतो जे ते किती दिवसानंतर केलं पाहिजे ते जितक्या लवकर करा तितक्या लवकर त्याची ग्रोथ होईल. पण शक्यतो आपण 3ऱ्या महिन्यात वगैरे करतात. दुधावर असतानाच करायचं की चारा खायला 3ऱ्या महिन्यानंतर करतो आपण जनरली. कारण 3ऱ्या महिन्यानंतर. काय होते माहिती आहे काय, जे बकरी जे आहेत किंवा हे जे आहे म्हणजे शेळ्या ज्या आहेत ह्या रुमिनंट आहेत. आणि 3 महिन्यापर्यंत त्यांचं रुमिनंट डेव्हलप होत नाही. जे पूर्ण जे चौथा कप्पा जो डेव्हलप व्हायला पाहिजे रुमेनचा, त्याला जठर म्हणतो आपण, तर 3च कप्पे असतात. ते पूर्णतः त्याची वाढ व्हायला 3 महिने लागतात. तर 3 महिन्यानंतर केलेलं जास्त कारण मग त्याला फिडिंग हे ते सगळ्या गोष्टी त्याचं म्हणजे जे हे राहतं. आपण व्हॅक्सिनेशनसुद्धा 3 महिन्यानंतरच करतो सगळ्यांचं. पहिलं जे व्हॅक्सिनेशन 3 महिन्यानंतर करतो. 3 महिन्यापर्यंत आपण ते दुधावरच ठेवतो, बकरीसोबतच असते. 3 महिन्यानंतर आपण त्याचं दूध बंद करतो. हां, गावरानी बकरी उस्मानाबादी बोकड्यापासून जर व्याली तर उस्मानाबाद जे पिल्लू होईल ते हो. तर ते किती टक्के उस्मानाबादी राहील? 50%. 50%. पुढच्या वेळेस 100% होईल. नाही, त्या पिलासोबत जर तेच झालेलं जर पिलू समजा फिमेल आहे, परत त्या बोकडानं लावलं तर 75% होईल. ते वाढत जाते ना. असे 4-5 पिढ्या लागतात त्याला 96% यापर्यंत यायला. 100% कुठं जात नाहीत ते. 100% व्हायला किती वर्ष लागेल? हां, किती किती 6 पिढ्या लागतात. 6 पिढ्या लागेल. हां. सर, एका रिप्रोडक्शन पिरियडमध्ये किती ओम निघू शकतात? सर, माझ्याकडे cycle 50 ते 60 गावरान बकरी आहे आमच्याकडे. तर मला उस्मानाबादी नर घ्यायचा होता. हां. तर त्याची किंमत कितीपर्यंत आहे? सर, कमसे कम 35 ते 40 किलोपर्यंत मला पाहिजे होता. 40 किलोचा बोकड पाहिजे तुम्हाला. 40 किलो लागतंच. जवळपास बोकडाचं वजन तेव्हा ब्रीडिंगसाठी जातं बऱ्यापैकी. तुमच्या बकऱ्या थोड्या मोठ्या असतील हो आहे. तर 40 किलोच्या खालचा बोकड घेऊ नका. तो हाईट कमी पडेल कदाचित त्याची. तर 40 किलोचा बोकड घ्या. आणि आज गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर 250 रुपये किलो आहेत. शेडिमेंटी महामंडळाचा जे रेट आहे बोकडाचा 250 रुपये किलो. त्या हिशोबाने जवळपास त्याचे 10,000चा बोकड होतो. 10,000 रुपयाचा. ठीक आहे. 9,500-10,000चा होईल. हॅलो हॅलो कुठली शेळ्यांच्या सगळ्या जाती स्थानिक आहे. आता तिला बेरारी म्हणून आपण तिला एक थोडंसं नाव दिलेलं आहे. ती स्थानिकच जात आहे. ती जशी आता फक्त त्याला एक बेरारी म्हणून आपण केलं, ती स्थानिकच जात आहे. आहे वर्धा साईड, वर्धा अमरावती जो पार्ट आहे त्या पॅकेटमध्ये त्या एरियात मिळतं ती बेरारी. आणि अकोल्याला मिळतं. अकोला साईडला बऱ्यापैकी त्यांचं पॉप्युलेशन आहे बेरारी जातीचं. जवळपास सारखीच आहे. उस्मानाबादीचा प्रॉब्लेम काय आहे, उस्मानाबादीमध्ये जे ट्विनिंग जे आहे त्याला 2 जुळे देण्याचं प्रमाण जास्त आहे. 50 ते 55% बकऱ्या ह्या तुम्हाला जुळे देतात. ही गॅरंटीनं सांगता येतं. आज इथल्या बेरारी बकऱ्यांची तुम्हाला गॅरंटी आजही देता येणार नाही का त्या जुड्यांचं प्रमाण ते किती देतील. म्हणून शक्यतो ज्या जातीवंत बकऱ्या असतात आपण त्यासाठीच घेतो का त्यांची एक गॅरंटी असते आपल्याला का ह्या बकऱ्या जर चांगलं व्यवस्थापन दिलं, चांगला आहार दिला त्यांना, तर नक्कीच 50-55% बकऱ्या ह्या जुडे देतातच. त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकतात, पण कमीत कमी 55% बकऱ्या ह्या तुम्हाला जुडे देतीलच. आणि करडाच्या वजनात आणि करडाचं वजन जे आहे ते थोडंसं फास्ट ग्रोथ आहे त्यांची उस्मानाबादीमध्ये. कारण फीड कन्व्हर्शन रेशो जो आहे थोडासा चांगल्या प्रकारे उस्मानाबादीमध्ये मिळतो. हॅलो, मला वाटतं सर्व प्रश्नांची उत्तरे डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे दिली आहेत. कारण वेळ झाली आपली आता.
शेळी मेंढीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहेच. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी इतका वेळ एकाच जागी बसून सर्व माहिती ऐकून घेतली आणि तज्ज्ञांनी देखील आपल्या सर्व प्रश्नांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्याला उत्तरे दिलीत. आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी मापसूचे तज्ज्ञ डॉक्टर मनीष बोबडे साहेब, तसेच शेतकरी अनुभव म्हणून आलेले सावरखेडाचे हरिश्चंद्र काटे साहेब यांचं मी या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला. ॲग्रोविजनतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि आपण सर्व या ठिकाणी या कार्यशाळेला उपस्थित राहून सर्व माहिती घेतली आणि ॲग्रोविजनच्या या 4 दिवसाच्या कार्यशाळांना भरभरून प्रतिसाद दिला. तर आपल्या शेतकरी बांधव बंधू आणि भगिनींचे मी ॲग्रोविजनच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि कार्यशाळा संपल्याचं घोषित करतो. ॲग्रोविजनला आपल्या या विषयासाठी जे तज्ज्ञ लाभले त्यांना ॲग्रोविजनतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू आपण देतो आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्या तज्ज्ञांचं आपण स्वागत करायचं आहे.